नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दररोज सकाळी 9 वाजता आपली ही सिरीज चालू झालेली आहे, पण पाहावा तसा रिस्पॉन्स काय अजून मला या ठिकाणी दिसलेला नाहीये. कमेंटमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितलं होतं की सर पर्सेंटेज आणि त्याच्याशी रिलेटेड चॅप्टर घ्या, तर मी तुमच्या सांगण्यावरनं पर्सेंटेज घेतलं, प्रॉफिट अँड लॉस घेतलं. आता त्यावरच आधारित सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण मी घेतोय. तर तुमचा रिस्पॉन्स हवा आहे मला, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडतो तर तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. म्हणजे जेवढे जास्त विद्यार्थी पाहतील तेवढं मला तुमच्यासाठी जास्त घेऊन येता येईल. तर आजचा पहिला प्रश्न आपल्याला इथे दिसतोय, कोणत्या रकमेवर 4% दराने 6 महिन्याचे सरळ व्याज 150 रुपये होईल? तर आता हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. तर काही जण म्हणतील हा क्वेश्चन गट क मध्ये आलेला प्रश्न आहे. आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करायची बेसिक पद्धत तुम्हाला माहिती असेल तर मी माझ्याकडून काही थोडंसं ट्रिकी अप्रोच पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आपण बेसिकली काय करतो, जर आपल्याला सरळ व्याज काढायला सांगितलं तर आपला जो फॉर्म्युला आहे SI इज इक्वल टू PNR इंटू 100, हा असा आपण फॉर्म्युला घेतो. त्यानंतर आता सिंपल इंटरेस्ट आपल्याला दिलेले आहे 150. P आपल्याला काढायचा आहे. नंबर ऑफ इयर मध्ये आपल्याला महिने दिलेले 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष असतं, म्हणजे आपण 6/12 असं त्या ठिकाणी घेतलेले. आणि R, मग हा जो आपला R आहे तर R मग आपण घेतला 4%चं, मग इथे 4 आलं. आता हे 100 सॉल्व्ह करायला जर गेलो आपण, 4 एके 4, 4 ते 1 12, 3 एके 3, 3 दुने 6, 2 ने इकडे कट मारला 75, 75 आणि 100 यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर मिळेल 7500. तर ही आपली प्रिन्सिपल अमाऊंट आहे 7500 या ठिकाणी तुम्हाला दिसते. तर मग असं आपण सूत्राचा वापर करून, सूत्रामध्ये किंमत टाकून अशा पद्धतीने आपल्याला हे गणित करता येतं, जे की सगळ्यांना माहिती आहे. मग आता मी काय वेगळं करेल, मी काय तुम्हाला वेगळं करून दाखवू शकतो? आता मी वेगळं काय करून दाखवू शकतो, 6 महिन्याचे सरळ व्याज 150, म्हणजे मला 6 महिन्यामध्ये 150 मिळाले आणि व्याजाचा दर आहे 4%. तर व्याजाचा दर हा नेहमी दरवर्षी दर साल, म्हणजे आपण दर साल दर शेकडा म्हणतो, दरवर्षी दर 100 रुपयावरती असतो. तर त्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर मला वर्षभरात म्हणजे 12 महिन्यासाठी जर मी बघितलं तर 12 महिन्यामध्ये मला 4% मिळणार आहे. पण मी पैसे ठेवलेले 6 महिने, म्हणजे 6 महिन्यात मला किती मिळतील? 2%. आणि हे 2% म्हणजे काय? हे 2% म्हणजे मला 150 रुपये मिळाले. मग 2% जर 150 रुपये असतील तर 100% किती असतील असं मी करणार. मग सिंपल आहे, 2 ने याला भाग दिला तर 2 7 14, 2 5 10 75 आणि हे 100 यांचा गुणाकार केल्यावरती मला x उत्तर मिळणार आहे 7500. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला सांगतो की जॉईन व्हा माझ्यासोबत, कारण हे सगळं महाराष्ट्र तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. महाराष्ट्र काय, सगळं भारत तुम्हाला हे देईल. सगळ्या पुस्तकांमध्ये हे दिलेले, पण हे नाहीये ना कुठल्या पुस्तकामध्ये. मग ह्याने आपल्याला फायदा काय आहे, तर इतरांपेक्षा कमी वेळामध्ये आपण करू शकतो. त्यामुळे आपले प्रश्न एक्स्ट्रा सॉल्व्ह होतील. परीक्षेमध्ये टाइमचा जो इश्यू होतो तो होणार नाही. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले, अटेम्प्ट प्रॉपर केले, आपल्याला मार्क्स जास्त मिळाले, सिलेक्शन झाले. सिंपल गोष्ट आहे. चला, आणि याच्या PDF वगैरे सगळ्या आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तुम्हाला व्हॉट्सॲप वरती तुम्ही तुमचं नाव टाका आणि नाव टाकून तिथे मेन्शन करा की रोहित सरांची सिरीज मी बघतोय, तर त्याचं PDF मला पाहिजे, तर तुम्हाला त्या ठिकाणी देईल. चला पुढे जाऊयात आपण. 1600 रुपये रकमेवर किती टक्के दराने 2 वर्ष 3 महिन्याचे सरळ व्याज 252 रुपये होईल? 1600 रुपये रकमेवर किती टक्के दराने? आता इथे पण आपण तशाच पद्धतीने करू शकतो. आपला जो फॉर्म्युला आहे, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल नंबर ऑफ इयर्स अँड रेट, ते आपण मराठीमध्ये लिहितो सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर. तर ते तेवढं लिहिण्याऐवजी मी PNR लिहिलं, प्रिन्सिपल. N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, काही जण तिथे टाइम लिहितात T, तर ते तुमच्यावर आहे. आणि R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. तर आता इथे काय म्हटलंय, 1600च्या रकमेवर, आता रक्कम 1600च्या रकमेवर 2 वर्ष 3 महिने, रेट ऑफ इंटरेस्ट माहित नाही, 2 वर्ष 3 महिने 252 रुपये हे आपल्याला दिलेले आहे. आता हे 2 वर्ष 3 महिन्याला आपण असं लिहिलेलं, तर मग हे काय होईल, 3 महिने म्हणजे वर्षात रूपांतर करायला, तर 3 एके 3, 3 चौक 12, हे 4 दुने 8 आणि हा 8 आणि 1 किती झाला 9, म्हणजे हे तुमचं असं होईल. आता हे 0 0 तर कट झाले, म्हणजे इथे काय होईल 252 16 आणि हा 4 दुने 8 आणि 1 9, म्हणजे हे 9 झाले आणि हे 4 झाले आणि इथे रेट ऑफ इंटरेस्ट आला. आता 4 चौक 16 असा कट जातो. 9 ने इकडे भाग दिला तर 9 दुने 18,
9×8 = 72, 4 इथे भाग दिला 7% रेट ऑफ इंटरेस्ट. आणि मी कॅल्क्युलेशन करत असताना इथल्या इथे असं वरच्यावर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो. तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्हाला इकडून इकडे शिफ्ट मारणं आणि त्या गोष्टी कराव्या लागतील. कॅल्क्युलेशन फास्ट व्हावं यासाठी आपण हा इकडे गेला तो तिकडे आला हे सगळं न करता डायरेक्टली सॉल्व्ह करतो. आता मग काही जण म्हणतील ओरली, तर ओरली आपण ट्राय मारू शकतो. ओरली कसं करायचं असतं बघा. आता मला दिलेलं आहे 1600 रुपये रकमेवर किती टक्के दराने 2 वर्ष 3 महिन्याची सरळ व्याज 252 होईल. तर 252 आणि 1600 याच्यामध्ये जर रिलेशन आपण बघितलं, एक सिंपल गोष्ट आपण बघितली, 252 हे 1600चे किती टक्के आहेत हे जर मी बघितलं तर 0 गेला 0 गेला, 16ने जर इकडे भाग दिला तर 16 × 16चा भाग जातो, 16 × 16 आणि मग 9 राहतील 92, 16×85 16×96, मग 16×85 म्हणजे 15 पॉईंट समथिंग असे हे उत्तर येईल. मग आता मला सांगा 2 वर्ष आणि 3 महिने हा आपल्याला कालावधी दिलाय त्यांनी, 2 वर्ष 3 महिन्याचा. मग जर मी व्याजाचा दर 5.5 दिला तर 5.5चे 2 वर्षामध्ये 11% होतील, 6 दिला तर 2 वर्षात 12% होतील, 7 दिला तर 14 होईल आणि 8 दिला तर 16 होईल. म्हणजे हे 15 पॉईंट समथिंग आहे, म्हणजे 16 कट झालं. आणि 11-12 तर खूप छोटे आहेत, कारण 2 वर्षामध्ये 14 मिळाले तर 3 महिन्यामध्ये काहीतरी 1 पॉईंट समथिंग येईल आणि मग हे मिळून 15 पॉईंट होईल, म्हणजे आपलं उत्तर 60%. तर ही एक टेक्निक आपल्याकडे आहे की ज्याच्यामध्ये आपण जस्ट असं बघून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर माझ्याकडे ह्या एक्स्ट्रा टेक्निक्स आहेत, तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही चेक करून बघू शकता. तर यामध्ये थोडंसं आपण कॉमन सेन्सचा वापर केला की जर माझा व्याजाचा दर एवढा एवढा असेल तर काही होऊ शकतं. आपल्याला जर हे सॉल्व्ह करायचं तर अजून पण आपण सॉल्व्ह करू शकतो. एका वर्षाला 60%, मग 2 वर्षाचे 14%, मग 3 वर्षामध्ये मग त्यांनी किती केलेले 3 महिने. आता असं करू शकतो 12 महिन्यात जर 60% मिळतात तर 3 महिन्यात किती टक्के मिळतील, 3 × 3 3 × 12, मग 700. मग तुम्हाला हे असं करावं लागेल 4x = 7, मग ते टक्के तुम्हाला काढावे लागतील. मग हे बरोबर आहे, 4 याच्या खाली जाईल, हे पॉईंटमध्येच येईल. 4×1 = 4, 30 राहिले, 4×7 = 28, मग हे 1.75%. म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं ना तुम्ही 15.75 येईल. तुम्हाला वाटलं तर मोबाईलमध्ये तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून बघा जे सांगतोय मी ते बरोबर आहे का. आपल्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फॉलो करू शकता, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, आणि हा नंबर तुम्हाला दिलेला आहे. काही तुमची क्वेरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सांगा, पण तुम्ही रेफरन्स द्या. काही जण आता मी बघितलं एकाने मेसेज टाकला हाय, आता पुढे काय बोलायचं, हॅलो हेच बोलणार आणि मग त्यांचं असं तसं रिप्लाय नाही. अरे पण तुम्हाला काय अपेक्षित आहे ते तर लिहा त्या मेसेजमध्ये. हाय, मी हा असा असा विद्यार्थी आहे, मी याची तयारी करतोय, मला अशी अशी मदत मिळेल का. मिळणार. PDF पाहिजे, काय पाहिजे, लेक्चर्स, डेमो लेक्चर, व्हिडिओ काय, किंवा बॅच परचेस करायचे, तुम्ही जे आहे ते तिथे व्यवस्थित मेन्शन केलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळेल. नुसतं हाय लिहून काय कळणार आहे आम्हाला. चला आता पुढे बघा. सरळ व्याजाने दिलेल्या एका रकमेचे 2 वर्षात 880 रुपये होतात. तसेच हा मला वाटतं चुकून आलाय शब्द, तसेच 3 वर्षाचे 920 होतात. तर ती रक्कम शोधा. वरती इंग्लिशमध्ये पण प्रश्न दिलाय. अ सम ऑफ मनी लेंट ॲट सिम्पल इंटरेस्ट अमाउंट टू 880 in 2 years and 920 in 3 years. The sum of money is 880 in 2 years and 920 in 3 years. 3 years मध्ये 920 आणि 2 years मध्ये 880. 40चा फरक आहे एका वर्षामध्ये. एका वर्षामध्ये किती 40, मग एका वर्षात 40 याचाच अर्थ 2 वर्ष. 2 years मध्ये किती होतील, 40च्या डबल 80, मग 2 वर्षात 880 होतात. 2 वर्षात 880 होतात तर आपल्याला माहिती आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज ही जी कन्सेप्ट आहे आपली. तर रास किती आपली 880 आणि मुद्दल आपल्याला काढायचे आणि आपल्याला व्याज मिळाला 80. मग हे 80 यातनं वजा झाले म्हणजे हे काय येणार आहे 800 येणार आहे. हे आता तुमच्यासाठी एवढं सगळं स्टेप बाय स्टेप लिहितोय, नाही तर काही जण कन्फ्यूज होणार, सर कसं आलं. हे 80 880 वजा झाल्यावर 800 येणार. मग कसं आलं तर त्यांनी म्हटलेलं सरळ व्याजाने एका रकमेचे 880 होतात. एका रकमेचे 880 होतात म्हणजे रक्कम प्लस व्याज मिळून 880 होतात. तर त्याला आपण रास म्हणतो आणि अमाऊंट हा शब्द इंग्लिशमध्ये आपण त्यासाठी वापरतो. आणि एका रकमेचे 920 होतात म्हणजे ती रक्कम 920 झालेली आहे.
मग आता मी या दोघांचा डिफरन्स घेतला तर एका वर्षात मला 40 रुपये वाढलेले दिसते, म्हणजे याचाच अर्थ 2 वर्षात 80. सरळ व्याजामध्ये दरवर्षी समान व्याज मिळत असतं, मग त्याचाच आपण या ठिकाणी वापर केला. रास, मुद्दल आणि व्याज ही कन्सेप्ट टाकली, झालं. आता या प्रश्नामध्ये जर पुढे घेऊन जायचं असेल तर या प्रश्नामध्ये पुढे घेऊन जायला ते लोक काय विचारतात, व्याजाचा दर काढा. आता व्याजाचा दर काढा तर सिंपल आहे, मला 800 रुपये, आता 800 हे म्हणजे 100% आहे, तर 40 हे म्हणजे किती टक्के असतील एवढंच मला विचारलं जाणार. व्याजाचा दर जर काढायला सांगितलं तर 4 दुनी 8, 20 आणि 20 100, व्याजाचा दर किती येईल? 5%. 5% व्याजदर असणार. तर मी हे तुम्हाला ऍडव्हान्समध्ये नेक्स्ट क्वेश्चन पण करून दिला. याच गणितामध्ये ती रक्कम शोधाच्या ऐवजी काय विचारतील, तर व्याजाचा दर शोधा. म्हणजे विचारणार काय, सरळ व्याजाने दिलेल्या एका रकमेचे 2 वर्षात 880 रुपये होतात, तसेच 3 वर्षात 920 रुपये होतात, तर व्याजाचा दर शोधा. रक्कम शोधा, रक्कम आली 800, व्याजाचा दर शोधा म्हटले असते तर व्याजाचा दर किती आला असता? 5. तुम्हाला लेक्चर आवडतंय सांगा मला रिस्पॉन्स, म्हणजे मी मग हे झालं की कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे पण तुमचं कव्हर करेल. मिक्स क्वेश्चन घ्यायचे तर मी तेच विचारलं पण कोणाचा काही रिस्पॉन्स आला नाही. मिक्स घ्यायचे तर आपण मिक्स घेऊ शकतो, किंवा डेली लेक्चर नसेल पाहिजे, तुम्हाला मॅरेथॉन वगैरे पाहिजे असेल तर मॅरेथॉन घेऊ, तुम्ही सांगा. मी आता सध्या काय केलेले, अर्धा तासाचेच मी व्हिडिओ घेतोय, त्यामध्ये 10-15 क्वेश्चन होतील. मॅरेथॉन पाहिजे असेल तर पूर्ण मॅरेथॉन आपण मिक्स क्वेश्चनचं पण घेऊ शकतो. आता पुढे दिलेले आहे, ए व्यक्तीने बी ला 6,000 रुपये 2 वर्षासाठी, सी ला 1,500 रुपये 4 वर्षासाठी काही व्याजदराने दिले, तर त्याला दोघांकडून मिळून 900 रुपये व्याज मिळत असेल तर व्याजाचा दर काढा. बी ला 6,000 रुपये 2 वर्षासाठी, मग आपण या ठिकाणी सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला 2 वेळा वापरू शकतो. 6,000 रुपये 2 वर्षासाठी आर व्याजदराने दिले, प्लस 1,500 रुपये 4 वर्षासाठी आर दराने दिले, आणि दोघांकडून मिळून 900 रुपये मिळतात. मग आता हे सॉल्व्ह करत असताना तुम्ही हे शून्य तर तुमच्या इथे डायरेक्ट जातील, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य इथे गेले. हे जर सॉल्व्ह केलं 6 दुनी 12, 120, आणि हे जर केलं 15 चौक 60, आणि हे म्हणून किती झाले 900. मग हे किती झाले 120 आणि हे 180 आर, आणि हे झाले 900. 18 रेट ऑफ इंटरेस्ट 5. मगाच्या गणितात पण 5 आलेला, इथे पण 5 आलेला दिसतोय. रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा आला 5. मग ह्याच्यामध्ये काय शॉर्टकट, तर ह्या आता काही प्रत्येक गणितात मुलाचं असं शॉर्टकट, अरे एखादं गणितच छोटं असेल तर त्यात अजून काय शॉर्टकट करायचं. आता याच्यामध्ये शॉर्टकट काय आहे, शॉर्टकट म्हणण्यापेक्षा आपण पर्यायाने करू शकतो. पर्यायाने कसं, सिंपल आहे. आता 2 वर्षासाठी 5% दर ठेवला, 5% दर जर मी 2 वर्षासाठी ठेवला तर होईल 10%, 5% दराने. मग 10%, मग 6,000चे जर मी 10% काढले तर किती येतात 600 रुपये, आणि मी 1,500 रुपये घेतले आणि 4 वर्षासाठी ठेवले, मग 5% 4 वर्षासाठी जर ठेवले तर 20% होईल 4 वर्षात, आणि मग 1,500चे जर मी 20% काढले तर 15 दुनी 30, 300, मग 600 आणि 300 मिळून किती होईल 900. झालं उत्तर, 5% बरोबर आहे. असं आपण डायरेक्टली काढू शकतो काही टेन्शन न घेता, सिंपल आहे. आणि अजून एक आपल्याकडे टेक्निक म्हटल्यावर आपल्याकडे भरपूर काही टेक्निक येऊन जातात. 6,000 आणि 1,500 मग तुमचे मिळून 7,500 होतात, आणि तुम्हाला मग किती मिळालेले आहेत 900 मिळालेले आहेत. मग तुम्ही 100 हे करून असं पण काढू शकता, हे 2 शून्य गेले 2 गेले, 25 ने भाग दिला 25 त्रिक 75, किंवा 15 ने भाग दिला 15 पाची 75, 15 सक 90, मग 5 ने भाग दिला मग 12. मग हे 12% जे तुम्हाला येईल, मग ते कसे कसे आले, मग काय काय त्याच्यामध्ये 5% कसे मिक्स झाले, हे सगळं तुम्हाला काढावं लागेल. कारण आपण दोन्ही एकत्र केलं आणि मग आपण हे असं केलं तर मग यामध्ये प्रॉब्लेम काय होणार, आता 12% ऑप्शनमध्ये कुठे दिसत नाही, पण 12% हे तुम्हाला इफेक्टिव्ह मिळालेलं आहे. तर हे इफेक्टिव्ह वगैरे काय असतं, तर ते मिक्सचर एलिगेशनमध्ये वगैरे आपण वापरतो. त्यामुळे ही टेक्निक तुम्ही नाही वापरली तरी चालेल, कारण यांनी कन्फ्युजन तुमचं वाढेल. 900 आल्यानंतर मग मुलं कन्फ्यूज होईल की 12% इथे कुठे नाही. मग हे दोघं मिक्स करून म्हणजे कॉमन काढून करायची ती पद्धत आहे. 6,000 आणि 1,500 मिक्स करायची. म्हणजे तुम्हाला जर मी दाखवायचं ठरवलं तर यातनं 100 कॉमन काढून किंवा हे कट करून तर तसं ते करता येतं. पण डायरेक्ट हे केलं तर सोपं आहे. म्हणजे अजून डिफिकल्ट मेथडमध्ये जाण्यापेक्षा याच्यामध्येच तुमचं उत्तर येत आहे. बघून घ्या, काय डाऊट असेल तर सांगा मला.
चला आता पुढे वळूयात. 4 वर्षासाठी 5% दराने घेतलेले 6,450 रुपये कर्ज किती रुपये वार्षिक हप्त्याने चुकवता येईल? 4 वर्षासाठी 5% दराने घेतलेले 6,450 रुपये कर्ज किती रुपये वार्षिक हप्त्याने चुकवता येईल? आता यामध्ये 2 मेथड सांगणार, साधी आणि माझी. आता साधी मेथडमध्ये 6,450 रुपये तुम्ही घेतले, किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. व्याजाचा दर किती आहे? 5%. आता हे जर आपण सॉल्व केलं, 1 0 इथे गेला, 5 दुने 2 दुने 645 डबल, 600 चे 1200 आणि 45 90, 1290. मग आता 6,450 ही माझी प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यामध्ये 1290 रुपये माझे ॲड झाले. हे 0, 9 आणि 5 14, 4 आणि 6 आणि 1 7 आणि हे 7. तर एवढे रुपये मला द्यायचे आहेत आणि वार्षिक हप्ता. मग वार्षिक हप्ता म्हणजे मला 4 वर्षात फेडायचे, तर 4ने याला भागावं लागेल. वार्षिक हप्ता दिलाय ना 4 वर्षासाठी, मग 4ने जर दिलं, 4 1 4, 4 9 36, 4 3 12, 4 5 20. तर हे झालं माझं उत्तर 1935. हे आपलं उत्तर 1935. पण आता यालाच जर आपल्याला करायचं असेल शॉर्टकटमध्ये, तर मी शॉर्टकटमध्ये कसं करणार बघा. मला एका वर्षाला 5% व्याज द्यायचं आहे, तर 4 वर्षासाठी मला किती द्यावं लागेल? 20%. आणि मला हे 100% पण भरणे, हे 100% आणि हे 20%, म्हणजे मला टोटल किती भरायचे? 120% भरायचे. 120% अमाऊंट मला भरायची. किती हप्त्यात भरायची? 4 हप्त्यात. मग मला 120% 4 हप्त्यात जर भरायचे, तर एक हप्ता कितीचा असेल? 30%चा. मग मला काय करायला लागेल? याचे 30% काढावं लागतील. 0 गेले 0 गेले, 3 5 15, 3 4 12, 1 13, 3 6 18, 1 19 झालं. एका स्टेपमध्ये खेळ संपला. 1935 आलं उत्तर. इथे बघा किती वेळ लागला आणि इथे किती वेळ लागला. मग काही जण म्हणते काय समजलं नाही. समजवायला काय जास्त अवघडच नाहीये. एका वर्षाला मला 5% व्याज द्यावं लागतंय, तर 4 वर्षाची किती? 5 5 5 5, 5 अधिक 5 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 5 20. मला 20% व्याज द्यावं लागेल. आणि फक्त व्याज देऊन चालत नसतं, कर्ज घेतले तर कर्ज पण भरावं लागेल. म्हणजे हे 100 आणि ते 20 मला फायनली द्यायचे 120. 120 4 वर्षात द्यायचे, 4 वर्षात हप्त्याने द्यायचे. म्हणजे एक हप्ता माझा झाला 30चा. मग मी काय केलं, या रकमेचं डायरेक्ट 30% काढलं. झालं उत्तर 1935. आणि इथे आपण जो वेळ वाया घालवला, तो वेळ इथे वाया नाही जाते आपला. बघून घ्या एकदा, चेक करा पुढचं गणित घेण्याआधी. चला आता पुढचं गणित घेऊयात. तर हे अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला माझ्याकडेच करायला भेटतील. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय की तुम्हाला ज्या पण अपेक्षा आहेत त्या मला सांगा. तुमच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करतो फ्रीमध्ये. तुम्हाला कुठलं गणित येत नाही ना, तर ते कमेंटमध्ये टाका, लगेच सॉल्व्ह करून देणार. आणि व्हॉट्सॲपवरती जरी पाठवलं तरी तिथे पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. पण ते लेक्चरमध्ये सॉल्व्ह होईल. पर्सनली प्रत्येकाचं क्वेश्चन सॉल्व्ह करून वहीवर पाठवा, तर तसं नाही होणार. लेक्चरमध्ये तुम्हाला मिळेल. वहीवर सॉल्व्ह करून पाठवला मग परत कळत नाही, मग सर हे असं कसं आलं तसं कसं आलं. इथे तुम्हाला सॉल्व्ह करून मिळेल. एक व्यक्ती 400 रुपये 2 वर्षासाठी, 550 रुपये 4 वर्षासाठी व 1200 रुपये 6 वर्षासाठी ठेवतो, तर त्याला 1020 रुपये मिळतात. तर व्याजाचा दर काढा. मगाशी केलेलं तसंच आहे. 400 रुपये 2 वर्षासाठी 8% दराने अधिक 550 रुपये 4 वर्षासाठी 8% दराने अधिक 1200 रुपये 6 वर्षासाठी 8% दराने. आणि हे सगळं करून त्याला किती मिळतात? 1020 रुपये मिळतात. 2 शून्य कट झाले, 4 दुनी 8, म्हणजे हे झाले 8R. 1 शून्य इथे कट झाला, अजून भाग दिला तर 5 दुने 5 11, 2 दुने हे झाले 22R. 0 0 0 0 कट 12 72R. आणि हे सगळं मिळून 1020. 72 मध्ये 8 मिळवले 80, 90 100 हे 102R.
102R आणि 1020, 102 102 कट झाले आणि हा 0 म्हणजे इथे आले 10. रेट ऑफ इंटरेस्ट किती आला तुमचा 10 या ठिकाणी दिलेले आहे. आणि शॉर्टकट जे मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की शॉर्टकट वगैरेच्या नादी न लागता तुम्ही ऑप्शननी जर बघितला तर ऑप्शनमध्ये सगळ्यात सिंपल ऑप्शन 10% दिसतोय. बाकी पण अवघड नाही आहेत, पण 10% काढणं सगळ्यात सिंपल आहे. तर आता कॉमन सेन्स आहे, 400 रुपयाला मी 2 वर्षासाठी ठेवलं तर 400 रुपये 2 वर्षासाठी ठेवल्यावर किती होतात 800, किंवा मग 800चे 10% किती होतील 80. असं तुम्ही करू शकता. 550 रुपये 4 वर्षासाठी तुम्ही ठेवले, आता 550 रुपये 4 वर्षासाठी ठेवले, 550 डबल किती होतं 1100, 2200 होईल. मग 2200चे आपण 10% काढले तर 2200चे 10% 220 होतील. आणि 1200 रुपये 6 वर्ष ठेवली तर 1272 म्हणजे 7200. 7200चे 10% 720 ॲड केलं, काय उत्तर आलं 1020. झालं क्रॉस व्हेरीफाय. काय बाकी एक्स्ट्रा करायची गरज नाही. तर असे भरपूर सारे प्रश्न आहेत, खूप सारे. म्हणजे आता डिफिकल्टी लेवल जर वाढवायची झाली तर डिफिकल्टी लेवल पुढे पण आहे. हे बघा एक किती प्रश्न आहेत. तर आपल्याकडे डिफिकल्टी लेवल पण भरपूर आहे, तर तुमचा फक्त रिस्पॉन्स गरजेचा आहे. मी बघतोय की लेक्चर मेहनत करून लेक्चर टाकतोय, काय 30 व्ह्यू 40 व्ह्यू, काय नाही फायदा त्यांनी. तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला लेक्चर आवडतंय म्हणून तुम्ही बघताय, बरोबर. कमेंट करा आवडलं नाही आवडलं. सबस्क्राईब तुम्ही केलेलंच आहे कारण डेली बघताय. तर हे तुमच्याकडनं मिसिंग आहे. शेअर करा. जेवढं तुम्ही चांगलं मटेरियल तुमच्या मित्रांपर्यंत शेअर कराल ना, तेवढं मग जास्तीत जास्त आपल्याला लेक्चर्स वाढवता येतील. चला मग आजचं सेशन संपवूयात इथे. शॉर्ट अँड स्वीट सेशन झालेलं आहे. उद्या पुढच्या लेक्चर्समध्ये ह्यालाच मी कंटिन्यू करेल. आणि तुमचा रिस्पॉन्स असाच असला तर कंपाऊंड इंटरेस्टच्या भारी ट्रिक्स माझ्याकडे आहेत. मग कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला ट्रिक वाईज आपण एकदम इझीमध्ये करून देऊ. चला मग धन्यवाद सगळ्यांना.